नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट न्यूजपेपरमध्ये पाहावयास भेटली आहे। पहा काय सांगण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आरोग्य खात्यातील रिक्त पदांचा तपशील, तसेच किती पदे भरण्यात आलेली आहेत आणि किती पदे भरावायची आहेत, रिक्त जागा किती आहेत, आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। कारण जे काही आगामी पदभरती आरोग्य खात्यातील निघणार आहे 2025 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रथम नववर्षामध्ये आरोग्य खात्यातील भली मोठी जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध होणार आहे। राज्यातील आरोग्य विभागच या ठिकाणी आजारी पडलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। काय कारण आहे पहा, 16,756 पदे रिक्त आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सध्याची स्थिती रिक्रुटमेंट संदर्भाची पहा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थिती आपण जर पाहिली, कोणत्या वर्गानुसार कोणत्या वर्गानुसार किती पदे भरण्यात आलेली आहेत, एकूण भरावाची पदे किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत ते या ठिकाणी विवरणपत्र देण्यात आलेले आहे। पहा, ग्रुप ए पदासाठी जर आपण पाहिलं तर एकूण पदे जे आहेत ते 2068 आहे। भरलेली एकूण पदे 132 आहेत आणि रिक्त पदे 742 आहेत। ग्रुप बी या प्रवर्गातून पहा 3005 आहेत। भरलेली पदे 1654 पदे भरण्यात आलेली आहेत आणि 1397 पदे अजूनही रिक्त आहेत। ग्रुप सी पदासाठी पहा, ग्रुप सी या प्रवर्गामध्ये 27,398 पदे एकूण पदसंख्या आहे आणि 16,755 पदे भरण्यात आलेली आहेत। 10,643 पदे अजूनही रिक्त आहेत। ग्रुप डी या संवर्गातून पहा 9,543 पदे एकूण पदे आहेत। यामधील 5,569 पदे भरण्यात आलेली आहेत आणि 3,974 पदे अजूनही रिक्त आहेत। एकूण जर आपण पदे पाहिले तर 42,060 एकूण पदसंख्या आहे आणि यामधून 25,304 पदे भरण्यात आलेली आहेत आणि 16,756 पदे अजूनही रिक्त आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पहा येत्या नववर्षामध्ये 16,756 पदांकरिता नवीन जाहिरात जी आहे ते आरोग्य खात्यातील भरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध होणार आहे। ठीक आहे, तुम्हाला तुमचं जे काही अभ्यास आहे, रुटीन आहे ते चालू ठेवायचं आहे। DMR अंतर्गत असेल किंवा स्पेशल रिक्रुटमेंट अंतर्गत, जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जी जाहिरात आहे आरोग्य खात्यातील ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे। प्रत्येकाला निरोगी आयुष्य मिळावे यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागावर महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्यानुसार सर्वांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही। मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे। आजारी आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी रिक्त असलेली 16,756 पदे तातडीने भराव्याची गरज या ठिकाणी व्यक्त होऊ लागली आहे। ठीक आहे, तर पहा त्यानुसार नवीन जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, विविध प्रसार माध्यमातून याकडे लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी होत आहे। ठीक आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी पाऊल उचलले आहे। नागपुरातील मेयो मेडिकल याप्रमाणे इतर भागातही आरोग्य व्यवस्थेचे सक्षम जाळे उभारले जात आहे। राज्यात 2024-25 या वर्षामध्ये नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे मंजूर पदांच्या व रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। आरोग्य व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी आवश्यक ते कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावरही या ठिकाणी भर दिला जात आहे। गट ब संवर्गातील रिक्त पदांपैकी सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील सुमारे 546 पदे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरण्यात येत आहे। तसेच वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 153 पदे ही करार तत्वावरती भरण्यात आलेली आहे। DMR अंतर्गत जर आपण पाहिलं तर सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी हे पद देखील विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी स्वरूपामध्ये भरण्यात येत आहे। सहाय्यक प्राध्यापक जवळपास 546 पदे आणि वैद्यकीय अधिकारी हे 153 पदे करार तत्वावरती भरण्यात आलेली आहेत। दरम्यान गट क च्या एकूण
5182 पदांची भरती TCS मार्फत करण्यात आली। सध्या रिक्त असलेली पद संख्या जर आपण पाहिली तर भराव्याचे प्रस्थापित आहे। ओके, तर गट अ आणि गट ब संवर्गातील पदे करार तत्वावरती भरण्याकरिता डॉक्टरांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे आणि गट ड च्या नियमित पदे जी काही रिक्त पदे आहेत यामध्ये 3168 पदांची नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अजून करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर पहा आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भात ही सद्यस्थिती आहे। किती पदे कोणत्या प्रवर्गा अंतर्गत भरण्यात आलेली आहे आणि किती जागा अजूनही रिक्त आहे तो तपशील या ठिकाणी तुमच्यासमोर मी सादर केलेला आहे। विद्यार्थ्यांनो पहा जी काही पदभरतीची जाहिरात आहे लवकरच धडकणार आहे, त्यामुळे तुम्हाला बी प्रिपेअर्ड असायला हवं। जे काही तुमचं रुटीन आहे, जे काही प्रिपरेशन चालू आहे आरोग्य खात्यातील पदभरती किंवा स्पर्धा परीक्षा अंतर्गत जे काही तुमचं स्टडी असणार आहे ते तुम्हाला कंटिन्यू ठेवणं आवश्यक असणार आहे। ठीक आहे, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूया नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।